सो येस्टरडे आपण पाहिलं की सेल थिअरी ही कशी मॉडिफाईड झाली, सेलचं इंट्रोडक्शन, सेलच्या इंट्रोडक्शनमध्ये रॉबर्ट हुक या सायंटिस्टने सेल ही टर्म कशी कॉइन केली आपण पाहिलं. रॉबर्ट ब्राउनने पेशीच्या सेंटरमध्ये असणारा, या सेलच्या सेंटरमध्ये असणाऱ्या न्यूक्लियसला कसे नाव दिले आहे. त्यानंतर आपण पाहिले की या सेलमध्ये असणारा जो प्रोटोप्लाझम आहे हा कसा दोन रिजनमध्ये विभागला आहे. फॉर एक्झाम्पल तो सेंट्रल आणि कॅरिऑन. अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेलबद्दल अजून एक्स्ट्रा माहिती घेणार आहोत आणि ती खूप इंटरेस्टिंग असणार आहे. चला तर आपण आपल्या आजूबाजूला ज्यावेळी पाहतो त्यावेळी सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे अतिशय मायक्रोस्कोपिक तरी आहेत किंवा मॅक्रोस्कोपिक म्हणजे लार्ज आहेत. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे स्मॉलेस्ट पासून लार्जेस्ट पर्यंत आहेत, बरोबर. त्यामध्ये मग प्लांट्स आले, ॲनिमल्स आले, त्यांच्यामधील इतर डायव्हर्सिटीज आल्या. फॉर एक्झाम्पल प्लांट्समध्ये फ्लावर असणारे, फ्लावर नसणारे, त्यांच्या टॉलनेसनुसार, त्यांच्या डॉर्फनेसनुसार प्रकार वेगवेगळे पडतात. काही सूक्ष्मजीव आपल्या आजूबाजूला आहेत म्हणजे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स आहेत. तर ते मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स आणि ते मोठे मोठे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत मल्टिपल सेल्सपासून फॉर्म झालेले, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिकबद्दल आज आपल्याला पाहायचं आहे. तर हे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्मॉलेस्टपासून, फॉर एक्झाम्पल स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे एका सिंगल सेलपासून पण फॉर्म झालेले असू शकतात, राईट. तर हे सिंगल सेलपासून फॉर्म झालेला, फॉर एक्झाम्पल हा त्यांच्यातला एक न्यूक्लियस आहे, हा एक सिंगल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि तो मायक्रोस्कोपिक आहे. तर या सिंगल लिव्हिंग ऑर्गॅनिझमला हा काय म्हटले जाते, युनिसेल्युलर. वाय इट इज नोन एज युनिसेल्युलर? बिकॉज दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड बाय जस्ट अ सिंगल सेल. म्हणजे फक्त एका सिंगल सेलपासून तो फॉर्म झाला आहे, म्हणून त्यावरून त्याच्या कॅरेक्टरिस्टिकवरून आपण त्याला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असे म्हटले आहे. युनि मीन्स आपण पाहू, युनि मीन्स वन, सिंगल, आणि सेल्युलर मीन्स सेल. हा सिंगल सेल्ड असलेला ऑर्गॅनिझम आहे. तर काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे अशा मल्टिपल सेल्सपासून, ज्यावेळेस अशा एकापेक्षा जास्त सेल्स अशा कंबाईन होतात आणि काही सर्टन फंक्शन परफॉर्म करतात, अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला म्हटले जाते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, राईट. मल्टीसेल्युलर का म्हणायचं आहे, तर त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक आहे, एकापेक्षा जास्त सेल्स त्यांच्यामध्ये काय झाले आहेत, कंबाईन झाले आहेत, त्या एकत्र आहेत, म्हणून मल्टी मीन्स मेनी आणि सेल्युलर मीन्स सेल. तर सेल्स हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेलवरून अशा प्रकारे डिवाइड होतात. म्हणजे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर आयदर युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर, असं आपण त्यांचं काय करू शकतो, विभाजन करू शकतो. ओके. तर यासोबतच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं डिव्हिजन हे या सेलमध्ये असणारे एका स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिकवरून सुद्धा केलं जातं आणि ते कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेला न्यूक्लियस. ओके. हा जो सेंटर पॉइंटला पहा, आता हा जो न्यूक्लियस या सेलमध्ये मी ड्रॉ केला आहे, ही एक रफ डायग्राम आहे. तो फक्त सेंट्रलीच प्लेस असतो असं काही कंपल्शन नाहीये. म्हणजे तो कधी असा पेरिफेरी जवळ सुद्धा असू शकतो, हा भोवताली सुद्धा असू शकतो. न्यूक्लियस जो एका सेलमध्ये प्रेझेंट असतो तो आयदर सेंट्रली प्लेस असतो किंवा तो पेरिफेरली म्हणजे या भोवतालामध्ये सुद्धा तो प्रेझेंट असू शकतो. हे डिपेंड कशावरती आहे, तर त्या सेलचं जे एक पर्टिक्युलर फंक्शन आहे त्या फंक्शनवरती किंवा त्या सेल कुठल्या फेजमध्ये आहे, ही सेल डिव्हिजनच्या फेजमध्ये आहे का, पेशी विभाजनाच्या अवस्थेमध्ये आली आहे का, अशा काही क्रायटेरियाजवरती
तो न्यूक्लियस हा प्लेस्ड असतो, म्हणजे त्याची पोझिशन अशी ठरलेली असते, राईट. तर या सेलमध्ये हा जो न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस कशा टाईपचा आहे यावरून सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्या सराउंडिंगमध्ये असणारे त्यांचं विभाजन केलं जातं. आणि त्यांचं विभाजन हे एकतर समजा हा न्यूक्लियस या न्यूक्लियस भोवती असं कुठलंही मेम्ब्रेनच प्रेझेंट नाहीये, तो असा नेकेड आहे, विदाऊट कुठलंही मेम्ब्रेन जर तो या सेलमध्ये प्रेझेंट असेल, तो अतिशय सिंपल असेल, बेसिक असेल, तर अशा प्रकारच्या न्यूक्लियस असणाऱ्या सेलला किंवा ऑर्गॅनिझमला काय म्हटले जाते? प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, किंवा यालाच म्हणू शकतो आपण प्रोकॅरियोटिक सेल. ओके, कळतंय सगळ्यांना? हे कॅरेक्टरिस्टिक लक्षात आलं. त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा न्यूक्लियस कशा टाईपचा आहे, त्याची अरेंजमेंट कशी आहे, यावरून त्याचं नाव दिलं जातं. तर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम का दिलेलं आहे हे नाव? बरोबर. तर हे पहा की सायन्समध्ये बेसिकली कसं होतं, ज्या टर्म्स आणि कॉन्सेप्ट त्या एखाद्या पार्टला दिलेल्या आहेत, तर त्या पार्टचं जे काही वैशिष्ट्य आहे किंवा त्या पार्टची जी पोझिशन आहे किंवा त्या पार्टचं एखादं पर्टिक्युलर प्रोडक्शन असेल, तर त्यावरून ही नावं शक्यतो दिली जातात. ठीक आहे. तर प्रोकॅरियोटिक, प्रो याचा अर्थ आपण पाहू. प्रो याचा अर्थ प्रिमिटिव्ह, सिंपल आणि तो बेसिक आहे. काय आहे याच्यामध्ये प्रिमिटिव्ह, सिंपल आणि बेसिक असं कॅरेक्टरिस्टिक? तर यांच्यामध्ये असणारा हा कॅरिओन. कॅरिओटिकचा अर्थ काय होतो? तर कॅरिओटिकचा अर्थ होतो कॅरिओन. कॅरिओन म्हणजेच काय? तर कॅरिओनचा अर्थ आहे न्यूक्लियस. बरोबर. कॅरिओन हा कुठला शब्द आहे? कॅरिओन हा एक ग्रीक शब्द आहे. मी ऑलरेडी मेन्शन केलं, परत एकदा इथे मेन्शन करतो की सायन्स या सब्जेक्टची टीचिंग त्या काळामध्ये, म्हणजे ज्या काळामध्ये सेलवरती रिसर्च व्हायला सुरुवात झाली आणि इतर भागांवरती रिसर्च व्हायला सुरुवात झाली, तर तो रिसर्च ज्या मीडियममधून केला जायचा त्या मीडियमचं नाव आहे, म्हणजे त्या दोन लँग्वेजेसचं नाव आहे लॅटिन आणि ग्रीक. ओके. तर लॅटिन ग्रीकमध्ये या शब्दाला, कॅरिओन या शब्दाला काय म्हटलं जातं? न्यूक्लियस असं म्हटलं जातं. कॅरिओन म्हणजे न्यूक्लियस. तर काय आहे हा न्यूक्लियस? कसा आहे? प्रिमिटिव्ह आहे, सिंपल आहे, बेसिक आहे, तो नेकेड आहे, याच्या भोवती कुठलंही मेम्ब्रेन आपल्याला दिसून येत नाही, असं कॅरेक्टरिस्टिक असणारा न्यूक्लियस किंवा असं कॅरेक्टरिस्टिक असणारी सेल किंवा ऑर्गॅनिझमला काय म्हटलं जातं? प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम किंवा सेल. आता दुसरी जी कॅटेगरी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची किंवा त्या सेलची, अकॉर्डिंग टू देअर न्यूक्लियस, जर समजा हा न्यूक्लियस याच्या भोवती असं ठराविक एक आवरण आपल्याला आढळतंय आणि तो हा असा एका विशिष्ट आवरणामध्ये आहे, तो खूप वेल डिफाईन आहे, तो वेल डिफाईंड आहे. तर अशा ऑर्गॅनिझमला किंवा अशा सेलला काय म्हटले जाते? यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम किंवा सेल. बघा, सेलमध्ये जर हे कॅरेक्टरिस्टिक असेल, असा न्यूक्लियस असेल, तो वेल डिफाईंड आहे, त्याच्या भोवती एक मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे, तर अशा यांना यूकॅरियोटिक. आता यू याचा अर्थ इथे पाहू आपण. यू याचा अर्थ आहे ट्रू, वेल डिफाईंड, ट्रू वेल डिफाईंड कॅरियोटिक. बघा, कॅरियोटिक शब्द, कॅरियोटिक म्हणजेच आपण इथे मेन्शन केलंय तो म्हणजे न्यूक्लियस.
म्हणजे ट्रू न्यूक्लियस असणारा, म्हणजे आपण पाहिलं होतं की प्रिमिटिव्ह टाईपचा म्हणजे हा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असणारा किंवा ऑर्गॅनिझममध्ये असणारा हा जो न्यूक्लियस आहे, इवन याला न्यूक्लियस असे सुद्धा म्हणत नाहीत, तर याला न्यूक्लिओइड असं एक पर्टिक्युलर नाव आहे. काय नाव आहे याला? याला न्यूक्लिओइड असे म्हणतात, प्रोकॅरियोटिक सेलमधील या न्यूक्लियसला. ठीक आहे, तर हा प्रोकॅरियोटिक सेलमधील न्यूक्लियस, याला न्यूक्लिओइड असे का म्हणतात? हा शब्द पहा, न्यूक्ली, याचा अर्थ आहे न्यूक्लियस, आणि OID याचा अर्थ होतो इट लुक्स लाईक. ओके, इट लुक्स लाईक म्हणजे हा न्यूक्लियस नाही तर हा न्यूक्लियस सारखं दिसणारं स्ट्रक्चर आहे. कारण कसं? कारण का तर हा वेल डिफाईन नाहीये, हा अतिशय सिंपल आहे, प्रिमिटिव्ह आहे, बेसिक आहे, म्हणून याला न्यूक्लिओइड असं म्हटलं जातं. जरी समजा आपण प्रोकॅरियोटिक सेलमधील या सेंटर पार्टचा या स्ट्रक्चरचं नाव आपण न्यूक्लियस असं जरी देत असलो तरी ते सोयीसाठी देत असतो. ॲक्च्युअली या जेनेटिक मटेरियलला सेलमधील प्रोकॅरियोटिक सेलमधील जेनेटिक मटेरियलला काय म्हटले जाते? न्यूक्लिओइड असे म्हटले जाते. म्हणजे न्यूक्लियस सारखं दिसणारं स्ट्रक्चर, इट इज नॉट अ न्यूक्लियस. आणि युकॅरियोटिक सेल म्हणजे युकॅरियोटिक सेलमधील किंवा ऑर्गॅनिझममधील या सेलला काय म्हटलं जातं तर ट्रू न्यूक्लियस असणारे आणि ट्रू न्यूक्लियस नसणारे ऑर्गॅनिझम, असे दोन मुख्य डिफरन्स आपल्याला या अर्थवरती सापडणाऱ्या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आढळतात. आय थिंक यू आर गेटिंग माय पॉइंट, राईट? सो आय होप यू गॉट दिस आयडिया अबाउट prokaryotic organism or cell and eukaryotic organism and cell means and another thing is multicellular organism आणि unicellular organism असे अशा दोन कॅटेगरी आपण सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये असणाऱ्या पाहिल्या. आता पाहू आपण सेलचे इतर कॅरेक्टरिस्टिक. फॉर एक्झाम्पल हा एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल्स तुम्हाला ठाऊक असतील. अमिबा, क्लॅमायडोमोनास, पॅरामेशियम हे काही एक्झाम्पल्स आहेत. अमिबा आणि पॅरामेशियम हे काय आहेत? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल्स आहेत. आता ज्यावेळी या अमिबा आणि पॅरामेशियमला आपण साध्या डोळ्यांनी पाहण्याचा म्हणजे या नेकेड आईजनी पाहण्याचा प्रयत्न करू, त्याचा ट्राय करू, तर ते आपल्याला ऑब्झर्व होणार नाहीत. कारण का? कारण आपल्याला 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान असणारी वस्तू साध्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यासाठी आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शी या उपकरणाचा वापर करावा लागतो. आता तत्पूर्वी एक गोष्ट मी तुम्हाला मेन्शन करतो की सेलचं जे मेजरमेंट असतं, सेलचं मेजरमेंट मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांमध्ये, या युनिटमध्ये केलं जातं. मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. तर 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान असणारे कुठलेही ऑब्जेक्ट, मग ते मायक्रोस्कोपिक सेल असतील, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील, अजून काही असतील, तर ते घटक आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. हे कंपाऊंड मायक्रोस्कोप करतात काय? तर फॉर एक्झाम्पल आपण हा अमिबा काय केला,
या अमिबाचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे, या अमिबाचा आपल्याला स्टडी करायचा आहे, तर काय करावं लागेल, त्या अमिबाला आपल्याला त्याची एक स्लाइड तयार करावी लागेल. जसं तुम्ही आधीच्या स्टँडर्ड्समध्ये शिकला असाल, त्याचा स्टडी केला असेल, तर ती स्लाइड आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या अंडर ठेवून आपल्याला तिचं ऑब्झर्वेशन करावी लागेल. म्हणजे अमिबाची ही इमेज काय करावी लागेल, आपल्याला एनलार्ज करावी लागेल किंवा मॅग्निफाय करावी लागेल. किती पट, तर 1000 पट, 1000 पट आपल्याला ही इमेज काय करावी लागेल, मॅग्निफाय करावी लागेल. त्यावेळी आपण या अशा मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चरचं ऑब्झर्वेशन करू शकू. ठीक आहे. तर ज्यावेळी आपण याचं ऑब्झर्वेशन करू त्यावेळी आपल्याला दिसतं की यामध्ये 3 कॅरेक्टरिस्टिक, 3 पार्ट्स प्रेझेंट आहेत. 3 पार्ट्स म्हणजे यांच्यामध्ये हा सगळ्यात आउटर मोस्ट लेअर असणारा सेल मेम्ब्रेन, नंतर आतमध्ये असा कुठेतरी नेकेड प्रेझेंट असणारा न्यूक्लियस आणि आतमध्ये पसरलेला असा फ्लुइडिक सबस्टन्स. यांना काय म्हणू आपण, सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम म्हणजे काय पहा, सायटो याचा अर्थ होतो सेल. कायटॉस हा एक ग्रीक वर्ड आहे. कायटॉस वरून सायटो हा शब्द फॉर्म झाला आहे आणि सायटो वरून आपण सायटो याचा अर्थ होतो सेल. पहा, सायन्समध्ये, बायोलॉजीमध्ये, पर्टिक्युलरली ज्या ब्रांचमध्ये फक्त सेलचा अभ्यास केला जातो, स्टडी केला जातो, त्यांच्या स्ट्रक्चरचा, त्यांच्या फंक्शनचा, त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या विविध केमिकल्सचा जो स्टडी केला जातो, त्या ब्रांचला सेल बायोलॉजी किंवा त्यालाच एक दुसरा शब्द आहे सायटोलॉजी असे म्हणतात. त्याला काय म्हटलं जातं, सायटोलॉजी. द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन, मॉलिक्युलर ऑर्गनायझेशन अँड एव्हरीथिंग रिलेटेड टू सेल इज नोन ॲज सायटोलॉजी. या शास्त्राला सायटोलॉजी असे म्हटले जाते. तर ज्यावेळी आपण पाहतो तर प्लाझम म्हणजे काय, प्लाझम म्हणजे काय, आता यामध्ये असणारा जो काही कंटेंट हा पसरलेला आहे, फॉर एक्झाम्पल आपण न्यूक्लियस सोडला, इतर काही त्यांच्यामध्ये असणारे छोटे छोटे पार्ट्स आपण जर सोडले, प्लाझ्मा मेम्ब्रेन जर आपण त्याला एक्सक्लूड केलं, तर जे उरतं त्याला आपण म्हणतो सायटोप्लाझम. हा प्लाझम याचा अर्थ काय, प्लाझम याचा अर्थ सॉलिड अँड लिक्विडचे मिक्सचर. म्हणजे प्लाझ्मा स्टेट, प्लाझ्मा फेज म्हणजे धड याच्यामध्ये टोटल सॉलिड नाही आणि लिक्विड ही कंटेंट नाहीये, तर त्या दोघांचं मिश्रण आहे, म्हणून याला प्लाझ्मा म्हणतात, म्हणून याला सायटोप्लाझम असं म्हटलं जातं. तर कुठल्याही सेलमध्ये जर तुम्ही पाहाल, मग ती युनिसेल्युलर असेल, ती मल्टीसेल्युलर असेल, किंवा कुठलाही ऑर्गॅनिझम घ्या, त्या फॉर एक्झाम्पल प्रोकॅरियोटिक घ्या किंवा युकॅरियोटिक घ्या, तर त्यांच्यामध्ये हे कंटेंट असतंच आणि त्याला म्हणतात सायटोप्लाझम, कारण त्याचं हे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक असणं. ठीक आहे. यानंतर सेल मेम्ब्रेन आपल्याला सर्व सेल्समध्ये, मग ती प्रोकॅरियोटिक असू द्या किंवा युकॅरियोटिक असू द्या, म्हणजे त्यांच्यामधील न्यूक्लियस सिंपल टाईपचा असू द्या, नेकेड असू द्या तो, किंवा त्याला आपण न्यूक्लिओइड म्हणू, किंवा तो ट्रू न्यूक्लियस असणारा असू द्या, त्या सगळ्यांमध्ये आपल्याला हे बेसिक स्ट्रक्चर आढळतात. ते म्हणजे सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस. बघा, आता या ज्या सेल्स आपल्याला आजूबाजूला ऑब्झर्व होतात किंवा त्यांचा ज्यावेळेस आपण स्टडी करतो, ज्यावेळी आपण त्यांचा स्टडी करतो तेव्हा त्याचं ऑब्झर्वेशन रिक्वायर आहे, राईट. तर हे ऑब्झर्वेशन करण्यासाठी ज्यावेळी आपण नॅचरली ज्या सेल्स असतात त्यांचं जर नेचर पाहिलं तर त्या ऑलमोस्ट कलरलेस असतात. दे आर कलरलेस, यांच्यामध्ये कुठलाही रंग नसतो. तर त्याचा आपल्याला डिटेल स्टडी, आपल्याला चांगला स्टडी करण्यासाठी यांना कलरिंग करणं गरजेचं असतं, कारण त्यामधले विविध पार्ट्स आपल्याला दिसावेत. ते पार्ट्स नेमके
कशा प्रकारचे आहेत, त्यांची मॉर्फोलॉजी म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर, ओव्हरऑल स्ट्रक्चर कसं आहे, त्या पार्ट्सची ठेवण नेमकी कशी आहे याचा आपल्याला स्टडी करायचा आहे, बरोबर. मग त्यांना कलरिंग करणे आवश्यक आहे. कलरिंग करणे याला किंवा त्यांना डाय करणे म्हणजे रंग देणे, आणि या टेक्निकला स्टेनिंग टेक्निक असे म्हणतात. यांना काय म्हटले जाते? स्टेनिंग टेक्निक. तर ज्यावेळेस आपण यांना असा स्टेन देतो त्यावेळी आपण त्यांचं ऑब्झर्वेशन करू शकतो किंवा त्यांचा डिटेल स्टडी करू शकतो. ओके. तर ज्यावेळी आपण यांचं स्टडी करू त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येईल की एका सिंगल सेलमध्ये काय प्रेझेंट असतं. तर एका सिंगल सेलमध्ये किंवा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये तो सायटोप्लाझम प्रेझेंट आहे, राईट. नंतर हा न्यूक्लिओइड प्रेझेंट आहे आणि सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. इतके लेस स्ट्रक्चर प्रेझेंट असताना सुद्धा एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम किंवा एक सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक टाईपचा सर्व रिक्वायर्ड किंवा क्रिटिकल फंडामेंटल प्रोसेसेस तो परफॉर्म करू शकतो. म्हणजे या सेलसाठी, या सेलचं रिप्रोडक्शन, या सेलचं एनर्जी प्रोडक्शन, यामध्ये पूर्ण या वेगवेगळ्या रसायनांचं काय करणं, बॅलन्सिंग करणं, इतक्या सगळ्या क्रिटिकल प्रोसेसेस एका सिंगल सेलमध्ये पार पाडल्या जातात. म्हणजे कुठलंही विशेष असं स्ट्रक्चर प्रेझेंट नसताना इतक्या कमी पार्ट्सवरती आपण पाहतो की जसा मी एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि माझ्यामध्ये वेगवेगळे अवयव आहेत, ऑर्गन्स आहेत. फॉर एक्झाम्पल हँड आहे, हेड आहे, माउथ आहे, वेगवेगळ्या फंक्शन प्ले करण्यासाठी, वेगवेगळे रोल प्ले करण्यासाठी